उठली का? किती 3 दिवसानंतर. आणि मला टेन्शन आलं होतं की बापरे 3 दिवस झाले सक्षमीने अजून शी नाही केली आहे. मला एवढं टेन्शन, मी टेन्शनच घेत असते, कोणत्याही बारीक बारीक गोष्टीचं टेन्शन घेते. लय गरमी वाढली, आता काय करायचं, आम्हाला असं बोलावं लागतंय. पोराला झोपून बसती का? उठून बस पोराला, उठून बस पोराला. हाय, हॅलो, नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. आणि आज मी नेहमीसारखी नाही, जरा वेगळी दिसते, कारण की कपडे वेगळे घातले तर रोज तेच फिडिंगचे ड्रेस घालून मला कंटाळा आलता. म्हणून म्हटलं आज मस्त रेडी व्हावं. रोज असंच मी आता रेडी होणार आणि छान छान तुमच्यासाठी व्लॉग बनवणार, ठीक आहे? आता जे माझे सगळे कपडे आहेत ते सगळे मी यूज करणार. आता 6 महिना झालं आहे, त्याच्यामुळे आता मी बाहेर पण जाऊ शकते, आजाद पंचकी जरा उडू शकते खाऊ शकते. काय असं वेगळं खायचं असेल थोडंफार, तर जास्त नाही तिखट, पण थोडंफार तरी मी खाऊ शकते वगैरे. बघू, मी बोलली आहे प्रत्येकला की आज आपण बाहेर जाऊया. मी बसली कपडे घालून, पण मला माहिती तो नाही नेणार. नेलं तर नेईलसुद्धा, सांगता येत नाही. चला, ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ब्लॉग एंडपर्यंत बघा. आजचा दिवस कसा जाणार ते सुद्धा बघा. तुम्हाला प्रत्येकने सांगितलं असणार आहे ते बाळाच्या म्हणजे सक्षमीच्या हातातलं जे मनगट होतं एक, ते लूज झालं होतं. माहीत नाही ते काकूंनी कसं ओवून दिलं होतं, ते घेऊन जायचं आहे आज. आणि अजून छोटं मोठी काम पण आहेत बाहेर. डीमार्टला सुद्धा जायचं आहे. तुम्ही सगळे म्हणत होते की तिथे बाळासाठी फॅन घे. ते डीमार्टमध्ये भेटतो एक फॅन, इलेक्ट्रॉनिक फॅन, छोटा असतो ना, तो हवा घालायचा बाळापुरता. तर आपण तो बघूया आज कसा वाटतोय काय आहे, मग तो घेऊ आपण सक्षमीसाठी, ठीक आहे? तर आज आपण खूप धमाल मस्ती करूया. ब्लॉग एंडपर्यंत बघा, कुठंच जाऊ नका. थोडंसं घर आवरावं म्हणलं आणि किचन आटं खूप जास्त आडवलं. किचन आटाच्या खाली जे आहे तिथं पण खूप जास्त कचरा झाला आहे. थोडं मी आवरलं आहे. जसं की हे आहे ना, हे आता हॉस्पिटलला जेव्हा आम्ही जातो तेव्हाच आम्हाला लागतं, म्हणून आता हे ना मी परत ह्या पॅकमध्ये त्याचा कवर होता त्यात भरून ठेवलं. आणि आता हे ना मी ह्याच्यावरती ठेवणार आहे, आमच्या कपाटाच्या वरती ठेवलं कपाटाच्या, जसं मला लगेच घेता येईल. हंडा वगैरे आहे इथं खूप पसारा झाला आहे. हे सगळं आहे ना मी आज आवरणार आहे. इथं वरती पण खूप पसारा झाला. इथं ह्याच्यात तर मी काही पण ठेवलेलं आहे, ह्यात पण खूप पसारा झालेला आहे. हे सगळं आता मी क्लीन करेन, है ना ग बिंगू? सगळं काम काढले आता आवरायला सगळं आता मी हळूहळू आवरत बसणार आहे. नको, तू काय मदत नको करू. तू एक मदत करशील मला आणि एक काम वाढून ठेवशील, आहे की नाही? एक काम ही करणार माझं आणि मला दुसरं काम ही वाटून ठेवणार, आहे की नाही? हां, मला माहिती आहे ना. माझं तर जेवण करून झालं आहे आत्ताच जस्ट, आणि प्रतीकचं पण जेवण सकाळी झालं आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला आता सांगते मी, आता बघा 2 महिने होतील डिलिव्हरीला माझ्या, नाही 1.5 महिना होईल डिलिव्हरीला. आणि 1.5 महिन्यापासून प्रतीकने बाहेरचं काहीच खाल्लेलं नाही आहे. कारण मी बाहेरचं खाल्लेलं नाही, मला चालत नाही. 6 महिना पाळायचं होतं मला, म्हणजे 2-3 महिने मला फिक्कच खायचं आहे जेवण. मग त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा बाहेरचं काहीच नाही खाल्लं आहे अजून तरी. त्याला खायची इच्छा तर आहे, पण मला सोडून तो खात नाही आहे. म्हणून मीच आज त्यासाठी चिकन 65 बनवणार आहे. म्हणजे कशाला ना, माझ्यामुळं तो कंट्रोल करतो आहे, खाणं थांबवतो आहे. मग मला चांगलं नाही वाटत आहे. त्याला बाहेर जाऊन खाऊशी वाटत नाही, कारण की एकटाच तो जाणार ना, मी घरी येऊन तो खाणार, त्याला चांगलं असं नाही वाटत आहे. म्हणून मी काय म्हटलं, ठीक आहे मी तुला घरीच बनवून देते. त्याला सांगितलं नाही तुला बनवणार आहे, तुझ्यासाठी बनवणार आहे म्हणून, आणि त्याला माहिती पण नाही बनवणार आहे म्हणून. आणि तो आता खाली बसलाय, अविनाश भाऊ आले आमची, त्यांच्यासोबत गप्पा मारतोय प्रतीक. मग मी तर चालले तयारी करायला लागली आहे बनवायची. आता तुम्हाला मी भूतासारखी दिसते कारण मी लावलंय मास्क, कोरियन मास्क लावलंय फर्स्ट टाइम आयुष्यामध्ये. आणि ह्याचा रिझल्ट पण छान आहे, आणि हे केमिकलवाला नाही आहे म्हणून मी यूज केलेलं आहे. एकदम छान आहे. खूप दिवसापासून आलं होतं आणि मला त्याचं प्रमोशन पण करायचं होतं. सो ह्याचा रिझल्ट खूप भारी आहे, मी तुम्हाला पर्सनली हे रेकमेंड करेन. आता हे मला 5 तास असंच ठेवायचं आहे. थोडंसं काम आवरते आहे. प्रत्येकला 65 बनवून देते. आणि कारण रात्री झोप नाही झाली आहे, कारण सक्षमी 5 वाजेपर्यंत जागी होती, 2ला उठली होती, 5 वाजेपर्यंत खेळतच होती. आणि तिचं असं असतं की माझ्यासोबत खेळा, माझ्यासोबत बोला, म्हणून मी जागी होते त्यासोबत. आमचे पप्पा कसे काम करतात ते गाईज, ये देखो
सक्षमी के पप्पा मला कामात मदत करतोय गाईज. प्रतीक बघा मंडळी कसं कपड्याच्या घड्या घालतोय. खूप कपडे होती कारण की 2 दिवस पाणी नव्हतं. आणि तू एकदमच कपडे वापरले एका हा दिवशी ना, 5-6. हा ती कपडे तेच ना म्हणून धुताना आली ना ती कपडे. ती प्रमोशन केलं तर त्या दिवशी सगळे कपडे. आणि ते अंडरआर्म्सचं प्रमोशन होतं ना, मग त्याचा वास येत होता ना त्या प्रोडक्टचा. छान येत होता वास असं सेंट सारखा, पण म्हटलं नको तशीच ठेवायला, आपण धुवूनच टाकावी. मशीनला लावली काल, आज ती सुकली. आता पप्पा घालतात ते कपड्याच्या घड्या आणि आता मी बोलतेय बडबड करते कारण की आता बाबू आमची सक्षमी पिते दुधू म्हणून बघा हेल्प करतोय. कंडिशन सक्षमीची नॉर्मल आहे हा ना. आतापर्यंत तरी. आता तुम्हाला सांगते आणि पण ताप आहे तिला. ब्लॉग मध्ये तुमचं आता स्वागत करतो आम्ही. नंतर परत स्वागत करायला आम्हाला वेळ लागतो कारण 1 वाजलाय आणि आमच्या झोपायची तयारी चालू आहे. हा ना. त्याच्या आधी मला यांना 2-3 व्हिडिओ करायचे ते. तर पाय फिटिंग करते म्हणून पाय कॅमेराच्या मागे आहे. हो तर भेटू थोड्या वेळाने. मंडळी आम्ही दुपारी यांना झोपलो होतो, एकदम मस्त झोपलो होतो. गरम तर एवढं होतं आज, पण काय करायचं, झोप पण तेवढी चालते. मी रात्रभर माझं जागरण झालंय आणि प्रतीकचा पण झालंच होतं तसं तर. पण आहे ना काय सांगू आता, तो जागरण करून त्याचं काम करून सगळं ॲडजस्ट करतोय. मला खूप कसं तरी वाटतंय त्यासाठी, पण आता काय करणार. त्याला माझ्यासाठी कसं तरी वाटतंय आणि मला त्यासाठी कसं तरी वाटतंय. पण पिल्लूला तर कोणासाठीच कसं तरी वाटत नाही, कारण की पिल्लूशी दोषच नाही त्यात. सक्षमीचा काही दोष नाहीये, ती लहान आहे आणि आता मला जागवणारच. आणि त्याच्यामध्ये तिला आता ते हे दिलंय, वॅक्सिन दिलंय, त्याच्यामुळं खरं तर मी जागले होते, काळजीपोटी जागले होते. तसं तर तिने मला वैताग नाही दिला. खूप छान बाळ आहे माझा. आता आमची झोप झाली आहे, पण आज एवढं गरम होतंय माहीत नाही का, खूप जास्त गरम होतंय. असं वाटतं आंघोळ करावी परत. मी अजून आवरला नाही, काही नाही. आता मस्त फ्रेश होते, तोंडात पाय धुते, टिकली वगैरे लावते, थोडंसं आवरते, मेकअप करते, सक्षमीला तयार करते आणि थोडेसे व्हिडिओज वगैरे करायचे, ते घर आवरायचं आहे. सक्षमी आता मस्त खेळतीये. तिला मी ठेवलंय तिच्या बेडवरती, गादीवरती तिच्या, मस्त खेळायला लागली. आता मम्माकडे बघते, मम्मा काय करते ग, मम्मा बोलतीये ब्लॉग मध्ये. हा बघते माझ्याकडे मी काय करते. आणि ती आता आहे ना हुकार द्यायला शिकते. म्हणजे नाही का असं आपण जर तिच्यासोबत असं नाही का खूप असं बोलत असं ना, असं करते असं, म्हणजे नाही का हळूहळू हळूहळू ती आता तसं करायला लागली. म्हणजे हळूहळू हुकारा द्यायला लागली आहे. तुम्हाला आहे ना मी ऐकवल, तिचा आवाज ऐकवल हुकाराचा व्हिडिओ तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकल मी वाटलं तर, जर तिने आत्ता दिल्या हुकाऱ्यात तर ठीक आहे, बघा व्हिडिओ वाटलं तर. पण तिने हुकारा द्यायला पाहिजे, तसं बोलायला लागेल मला त्यासोबत. प्रतीक गेल्या मागे ताक पॅक करायला आणि तोपर्यंत आहे ना मी थोडंसं घर आवरते. आज आमच्या सक्षमीने 3 दिवसानंतर केली. किती 3 दिवसानंतर. आणि मला टेन्शन आलं होतं की बापरे 3 दिवस झाले सक्षमीने अजून नाही केली आहे. मला एवढं मी टेन्शनच घेत असते, कोणत्याही बारीक बारीक गोष्टीचं टेन्शन घेते. पण आज केली तिने मला खूप बरं वाटलं. ते काय नॉर्मल असतं लहान पोरांना, लहान पोरं 1-1 आठवडा करत नाही, काय 10 दिवस करत नाही, हे नॉर्मल असतं कारण की त्यांना पचत असतं म्हणून. पण हिने 3 दिवसानंतर केली. त्याच्यामुळं आज मला हे जे एवढे कपडे होते ना घाण धुवायचे, म्हणजे शीचे कपडे होते सगळे, ते मी सकाळीच धुवून टाकले. म्हणजे आता फ्री, आम्ही एकदम फ्री. आता आम्ही 2 जण मस्तपैकी एन्जॉय करणार, व्हिडिओज करायचे ते खूप सारे. चला आता आवरून घेते, मी माझं आवरून घेते, मग त्याच्यानंतर सक्षमीचं आवडते. हा वरती फॅन चालू आहे ना, फॅन चालू असून काही फायदा नाहीये कारण की सक्षमीला खूप गरम होतंय गाईज. तिला मी अशीच ठेवली, तिच्या अंगावर काही नाही टाकले, काही नाही. तिला असंच म्हटलं बाबा तू असंच फॅन खाली राहा. थोडीशी सर्दी पण झाली आहे, पण आता काय करणार ना, तिचा पण जीव आहे. तिला खूप गरम होतंय, खूप वाईट वाटते बाबू मला. काय करायचं, सर्दी पण थोडीशी जाणवतीये, गरम पण होतंय, ओव्हरहीट नको व्हायला. त्याच्यामध्ये तिला काल थोडा ताप पण होता, आज पण दुपारी ताप होता, पण आता तिचं अंग थोडंसं मला नॉर्मल वाटतंय. बघू रात्री ताप चढला तिला तर परत त्या आपण औषध देऊया. तुम्हाला औषध दाखवते कोणतं आहे तिचं, कोणतं मला डॉक्टरने सांगितलं होतं. तुम्हाला औषध तर प्रतीकने दाखवलं, आता काय दाखवू तुम्हाला, है ना. आमची सक्षमुडी आता आम्ही खाली आयोडी. आता सक्षमीचा मोठा दादा येणार रे. काय म्हणजे दादा म्हणतील, सम्यकच म्हणशील, तो सम्यकच म्हणून मला वाटतंय का. नाही म्हणून की दादा फक्त 1 वर्षाचा फरक आहे. सम्यकच म्हण. ए सम्यक चल ना आपण खेळूया. हा दादा नाही म्हणा, सम्यकच म्हणणार तू. कशी बघती गाईस, घाम दिसतोय का, बघा दिसतोय टकल्यावर. लय गरमी वाढली, आता काय करायचं, आम्हाला असं बोलावं लागतंय. आणि तिचे हात हे करून ठेवले एवढ्या गरमचे.
राहून दे मग ती बघती तिला वाटतंय गाणंच म्हणतोय हो कशी टुकुमुकू बघती बघ सक्षमीच्या किती मैत्रिणी आल्या दाखव. बाप रे बाप रे आमच्या सक्षमीला बघा आमच्या सक्षमीला बघा कोण आले. हा VIP जा की जरा पाणी आपल्या घेऊन. पाहुणे आलेत ती कशी बघती तुझ्याकडे हा कशी बघती तुझ्याकडे ती हो कारण मी असं बोलतोय ना म्हणून ती असं बघती आता मम्मीचा आवाज ऐकला गेला की तिकडून केलं हा, पप्पाला व्हॅल्यू नाही कसं करायचं हंबा आली तुझी हंबा आली दूध घेऊन दूध देणार पाहिजे आज हात ठेवला बरोबर ते हाताकडेच बघती ती म्हणत होती, हात दिसतोय मम्मी कुठं हातच दिसतोय फक्त कोण आलं दीदी आली कोण दादा आले आलंय? सक्षमी दीदी दादा आले सम्यक दादा आला सम्यक दादा अगो बाई अयो दीदी पण आली अयो आई पण आली आई सक्षमी ए आई त्रिशा बरं बाय तसं नका म्हणू. शांत 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 म्हणून आहे ना रडन. हा आहे मग सव्वा दीड महिन्यानंतर खालीवर पार त्याला कसं झालंय काय त्याला माहिती. कोण काय म्हणलं सम्या ए बाबू इकडे ये ना. गोलू त्याला सेट राहायला वेळ लागतो झोपत होता. अं, अगं काढ तिला मोठी चौकायची. सक्षम आहे सक्षम सक्षम अशी हे आता घातली तिला रोज नाही घालत सम्यक बघा कसं इकडे बसायचं कशी बघते हो या बरोबर सक्षमी छान आहे. लावली काय हे बघ कसा कसा मम्मीच्या अंगात जाऊन बसलाय पार हे सम्यक मध्ये घुसलाय बाळ बघ की बाळ ए, बाळ बघ आपलं. लाजतोय का तो आम्हाला पण एवढा आता चला 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 हॅपी बर्थडे सम्या हॅपी बर्थडे सम्या काय बघ, पुढं काय झालंय की? अगं बाय आता झालाय बरं याच्या टोपाने चांगलं हे झालं तर काळ निळणच झालं होतं हे. तो सगळं दिसलंच नाही वरनं. कोण? गोलू मग आता काय यांच्या मागं पळायचं. सम्या कसं आहे आमचं बाळ बाळ बघ, गरम व्हायला लागले बाई. बाळ इकडे ये कसा अगो बैला कसा असतोय गोला बाळ बघ. हा? बघ कसा गोला आहे गोला. अरे तू एवढा कडक आणला असतोय होय हा हे पहिलवान बघ आणला असतोय पहिलवान बघ की बाळ कसं म्हणतो काय म्हणतो बघ की अरे सम्यक गोलू छोटी दीदी तुमची आहे का नाही गच्चू? नाही तो गोल्या ही गोली गोली गोलू ये ना गोलीकडं त्रिशापेक्षा आज तिला तेच सांगत होते तिच्या बहीण भावांची नावं हा. तिच्या आज्यांची नावं तिच्या काकूंची नावं सगळ्यांची नावं सांगितली दिदू बघ दिदू दिदू या बघ, दिदू. पप्पी घे तुझी हो. हाय वहीन हाय पप्पी घे, गाडी आहे हातात पप्पी. त्याची. हाय, हा, नाही. पिप्पी घे पप्पी तसा नाही. अयो कशी हात लावते छान छान आई गो. दिदू धर. फुल टेन्शन त्याला फुल टेन्शन हळू. अयो दिदू हात आहे, अयो हात. हात, हात. छान छान लात मारेन तुला तुझं काम नाही हात लावायचं. ए बाबा. चिडला चिडला झोपून दूध नाही पाजत. खाट होती दादाची खाट होती खाली झोपायची तुम्ही खाटा झोपायची तेव्हा खाट होती की दादाची आपल्या टायमाला असाच डोकून बघायचा पोराला झोपून पाचते का उठ उठून पाच पोराला उठून पाच पोराला काय पॉइंट होता माहिती ते समोर जायचं ना उठली का हा काय पाय उठलं नाही एवढं काय होत नाही
एवढे तिथे तेवढी दाखवते बाई एवढं जाऊ तुला तुला पण मारतोय मगाशी म्हणलं होतं लय शांत आहे लय राजतोय त्याने सगळ्यांना चुकीचं ठरवलंय मागासारखाच बरा होता तू सक्षमीला उठवलं त्याने आवाजात सक्षमी दादाने तिला आताच ठोसा दिलाय मोठी झाली की तुला दाखवतो आता तिचं बघू अंक दाबला होता त्याने असा सक्षमी त्याला घ्यायचंय तुम्ही मांडीवर तिला कशाला घेतलं तिला घेऊ नको काय तिला घेऊ नको हो तिला घेतलंय ना आता ते याला. कसं आहे बाबा कसं आहे पोरांचं आता मी उद्या कुणाचं दुसऱ्यांचं बाळ घेतलं तर हिला रागील आहे की नाही मी दुसरं कुणाला घेतलं तर हिला रागील झाला शांत आता नको जाऊ दे नो वर दे. मॉम 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 त्याला म्हण, बाळा तू लाजतच जा लाजतच दाखवायचं तेवढं नाही तर काय लय जोरात लय जोरदार तोडतो आवाजच येणार नाही तुला याच खाली जेवण करतोय हे बघा पायल आज जेवण काय म्हणलं पायल मुंडी 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 सुंडी आणि आम्हाला अंडू अंड्याची भाजी तर मम्मी गेली पप्पाला बोलवायला आणि गरमच एवढं होते की पप्पा बाहेर जाऊन हो, आज खूप म्हणजे खूप अफाट गरम होते अफाट अचानक तापमान वाढलंय आणि आम्हाला प्रश्न पडलाय आजची रात्र परत कशी काढायची आणि दिवसभरचा अपडेट तुम्हाला किती रुपये कोणाचे सगळे हे भगवान परमेश्वरा तर हे कांदा आण गं. इंजेक्शनमुळे तुम्ही सगळ्यांचे जे काय म्हणत होते खूप दुखतं खूप बाळ त्रास देतं जाऊ दे. तर सक्षमीने आपलं खूप सपोर्ट केलाय पोल्ट्री कामं करायला हा. आमचं चाललंय सगळ्यांचं जेवण हे बघा आणि आणि आता सक्षमी उठलेली आहे आता आमचं असंच पाच पायल खाली जेवायला आली आणि जेवायला उशीर झाला हो. मग पिलूला आमची भूक लागली सक्षमीला त्यामुळे मी घेऊन बसलो माझं जेवण तसंच गार व्हायला त्याचं लागलं जेवण इथंच खाली आहे आणि आता ही उठली मॅडम आम्ही आता सगळे बाबा घेतली तुला मग बाबा पशी बस बाबांचं झालंय जेवण यस आता उभा लोडे घ्या